नमस्कार. मी डॉक्टर संतोष सदाशिव मचाले, NLP स्टुडंट अँड पेरेंटिंग काउन्सलर, सन क्रिस्टल एज्युकेशनल अँड करिअर गायडन्स कन्सल्टन्सी या संस्थेमार्फत मी आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो. ही सन क्रिस्टल संस्था काय आहे, या संस्थेचा प्रवास काय आहे आणि संस्था कशा रीतीने कार्य करते हे आपण समजून घेऊया. संस्थेचं ओपनिंग 8 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते झालेला आहे. या संस्थेच्या ओपनिंगला राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, मनसे, सेना, विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी संस्थेच्या ओपनिंगला होते. माझं नाव डॉक्टर संतोष सदाशिव मचाले, NLP स्टुडंट अँड पेरेंटिंग काउन्सलर. गेल्या 7 वर्षात 5 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपर्यंत मला पोहोचण्याचा आणि त्यांचं काउन्सिलिंग करण्याचा योग आलेला आहे. गेल्या 7 वर्षात पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की आजच्या पालकांना मुलांना वाढवणं सोपं आहे हे जाणवतं आहे, पण मुलांना घडवणं हे किती अवघड आहे याची जाणीव पालकांना नाही आहे. वेगवेगळ्या शासकीय संस्थांना, वेगवेगळ्या शासकीय ऑफिसेसला, पोलीस स्टेशन, SRP अशा वेगवेगळ्या ग्रुपला मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या 7-8 वर्षापासून करत आहे. आज जर विचार केला, आजच्या पालकांना माझा मुलगा हा इतर मुलांपेक्षा हुशार, स्मार्ट, क्रिएटिव्ह असावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. परंतु माझ्या मुलाला घडवत असताना, किंबहुना माझ्या मुलाला वाढवत असताना पालकांना, विशेष करून माता पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. माता पालकांना या प्रश्नांची उत्तरं शोधताना बऱ्याच वेळा त्यांच्या नाकी नऊ येतात. आज जर विचार केला तर आजच्या मातेला पहिला प्रश्न पडत असतो की मुले अभ्यास करत नाहीत, खूप कंटाळा करतात, एका जागेवरती बसून अभ्यास करत नाहीत, एकच गोष्ट खूप वेळा सांगावी लागते. हल्ली खूप हट्टी झालेले आहेत, हल्ली उलट बोलू लागलेले आहेत, खूप भांडतात, त्यांचं त्यांनीच करायला हवं, 4 लोकांच्यात बोलायला घाबरतात, कितीही सांगा ऐकतच नाहीत, नो एक्स्ट्रा होमवर्क, अहो स्कूलमध्ये दिलेलाच करत नाहीत, लिखाणाचा खूप कंटाळा आहे, भविष्यामध्ये अजिबात सिरियस नाहीत, TV मध्ये, मोबाईलमध्ये, इंटरनेटमध्ये खूप मन रमतं आहे, एक वेळ जेवाय नाही दिलं तरी चालेल परंतु TV किंवा मोबाईल हवाच, नो फोकस, नो गोल, नो सिरियसनेस, अशा अनेक तक्रारी आजच्या पालकांच्या आहेत. परंतु बाजारामध्ये गेला, पुस्तकं आणली, पुस्तकं वाचली आणि मुलांचे प्रॉब्लेम दूर केले, अशा कुठेच आपल्याला पुस्तके आज पाहायला मिळत नाहीत. आजच्या आईवडिलांच्या 25पेक्षा मुलांच्या बद्दल जास्त तक्रारी आहेत. बेसिकली आईवडील मुलांना पुन्हा पुन्हा सांगून जर मुलं ऐकत नसतील तर आईचा कंट्रोल सुटतो आणि आई कळत न कळत आपल्या हातामध्ये जे आहे, आई जर घरामध्ये झाडून घेत असेल आणि आईच्या हातामध्ये जर झाडू असेल तर कळत न कळत तो मुलाच्या पाठीमध्ये जायला वेळ लागत नाही. मुलं विचार करतात, अरे मी अभ्यास खूप करेल, माझी एकाग्रता लागत नाही, मी अभ्यास खूप करेल परंतु माझ्या अभ्यास केलेलं लक्षात येत नाहीये, मी अभ्यास खूप करेल पण माझ्यामध्ये किंबहुना स्मरणशक्तीचा अभाव आहे. पालकांच्या 25 तक्रारी आहेत, मुलांच्या मुख्य 3च तक्रारी आहेत आणि त्यातील पहिली तक्रार आहे की माझी एकाग्रता लागत नाहीये, दुसरी तक्रार आहे की माझ्यामध्ये स्मरणशक्तीचा अभाव आहे आणि तिसरी तक्रार आहे माझ्या आकलन क्षमतेचा मला प्रॉब्लेम आहे असं जाणवत आहे. आज जर विचार केला तर पालकांच्या तक्रारी वेगळ्या आहेत, मुलांच्या तक्रारी वेगळ्या आहेत आणि शिक्षकांचा प्रॉब्लेम एकच आहे, मी सर्व मुलांना एकसारखं शिकवतो. माझ्या वर्गामध्ये 30 विद्यार्थी असतील तर 10 विद्यार्थी खूप लवकर समजून घेतात, 10 विद्यार्थ्यांना समजायला थोडासा वेळ लागतो आणि उरलेल्या 10 विद्यार्थ्यांना कळत नाही, हेच कळत नाही, असे शिक्षकांचे प्रश्न असतात. शिक्षकांचा एकच प्रश्न आहे, पालकांचे 25 प्रश्न आहेत आणि मुलांचा 3 प्रश्न आहेत आणि या 29 प्रश्नांवरती इथून पुढे मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. बेसिकली प्रत्येक पालकांची इच्छा असते माझा मुलगा हा गुड प्लॅनर आणि विजनरी असावा, माझ्या मुलाची स्वप्न मोठी असावीत, माझ्या मुलाची उद्दिष्ट मोठी असावीत, पण पालक म्हणून त्या मुलामध्ये असणारी क्वालिटी, पालक म्हणून त्या मुलामध्ये असणारी क्षमता जोपर्यंत आपण ओळखत नाहीये तोपर्यंत आपण आपल्या मुलांना यशस्वी करू शकत नाही. या ठिकाणी एक बॅट्समन आहे जो वयाच्या 6व्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला, वयाच्या 14व्या वर्षी रणजीमध्ये गेला, वयाच्या 20व्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला नव्हे तर जगाला माहीत झाला. त्याच्यामध्ये असणारी क्वालिटी, त्याच्यामध्ये असणारी क्षमता त्याच्या आईवडिलांनी ओळखली आणि त्याला क्रिकेटचे धडे देण्यासाठी एका कोचकडे पाठवलं. कोण असेल बरं तू? बरोबर, सचिन तेंडुलकर त्याचं नाव. सचिनमध्ये असणाऱ्या क्वालिटी, सचिनमध्ये असणाऱ्या क्षमता त्याच्या आईवडिलांनी त्याच्या वयाच्या 6व्या वर्षी ओळखल्या आणि क्रिकेटचे धडे देण्यासाठी त्याला एका कोचकडे, एका ट्रेनरकडे पाठवण्यात आलं. रमाकांत आचरेकर सर त्याचं नाव.
मग बेसिकली सचिन सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये आचरेकर सर आले नसते तर मी कधीच यशस्वी क्रिकेटर झालो नसतो. सचिन तेंडुलकरला क्रिकेटर बनवण्या अगोदर आचरेकर सरांनी अगोदर चांगला माणूस बनवला. सचिनच्या आयुष्यामध्ये यशात सर्वात मोठा वाटेदारी कोण असेल तर सचिनचे गुरु, सचिनचे कोच रमाकांत आचरेकर सर. सचिन नंतर आपण पाहणार आहोत की एक कार्तिकी गायकवाड नावाची एक मुलगी होती. तिच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटी, तिच्यामध्ये असणारी क्षमता तिच्या आईवडिलांनी तिच्या वयाच्या 4थ्या वर्षी ओळखल्या आणि गायनाचे क्लास तिला जॉईन केले. कार्तिकी गायकवाड 7व्या वर्षी घागर घेऊन गवळण बोलली आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झाली. तिच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटी, तिच्यामध्ये असणाऱ्या क्षमता तिच्या आईवडिलांनी तिच्या वयाच्या 4थ्या वर्षी ओळखल्या आणि तिला गायनाचे क्लास दिले. हीच कार्तिकी गायकवाड तुमच्या माझ्या घरामध्ये असती तर, हाच सचिन तेंडुलकर तुमच्या माझ्या घरामध्ये असता तर क्रिकेटर झाला असता का? कार्तिकी गायकवाड तुमच्या माझ्या घरामध्ये असती तर तिला आपण गायिका बनवली असती का? आजच्या पालकांना माझा एक प्रश्न आहे की आजचे पालक मुलामुलींच्या क्वालिटी न ओळखता आपली अर्धवट राहिलेली स्वप्न मुलामुलींवरती लादतात. आज आमिर खान सत्यमेव जयतेमध्ये सांगतो की 14,218 मुलांनी लास्ट इयरला आत्महत्या केलेली. याला जबाबदार आहेत फक्त आणि फक्त आई वडील. कारण आजच्या पालकांना मुलांना भविष्याचं एवढं टेन्शन देतात, मुलांच्या डोक्यावरती भविष्याचं एवढं ओझं देतात की भविष्याच्या टेन्शननी ती मुलं वर्तमान काळ संपवायला लागलेली आहेत. गेल्या वर्षी 14,218 मुलं आत्महत्या करतात. त्याचं कारण आहे फक्त ट्रेस, ताणतणाव. राजस्थानमध्ये कोट्यामध्ये मागील ऑगस्ट महिन्यामध्ये 21 विद्यार्थ्यांची आत्महत्या होते. आणि सर्वात वाईट गोष्ट एक सांगावीशी वाटते की आई वडील दोघेही शिक्षक असणारा त्या विद्यार्थी त्या मुलांमध्ये एक असावा. ही सर्वात वाईट गोष्ट आहे. मग शिक्षक पेशातील जर व्यक्तिमत्व आपल्या मुलांचं कौशल्य ओळखू शकत नसेल तर सर्वसामान्य पालकांनो तुमच्या बाबतीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजचे पालक मुलामुलींच्या क्वालिटी न ओळखता, मुलामुलींच्या क्षमता न ओळखता आपली अर्धवट राहिलेली स्वप्न मुलामुलींवरती लादतात. त्यामुळे 80% मुलं ट्रेसमुळे, ताणतणावामुळे आपलं आयुष्य संपवून घेत आहेत. आणि काही मुलांना योग्य काउन्सिलिंग मिळत नाही, योग्य गायडन्स मिळत नाही, असा MIT नावाचा सर्व्हे सांगतो. आज जर विचार केला तर गेल्या 8 वर्षामध्ये विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्याचं काम आमची सनक्रिस्टल ही संस्था करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून आज आदर्श पालकत्व ही काळाची गरज का आहे, मुलांच्या जडणघडणीमध्ये पालकांचा नक्की वाटा काय आहे, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्यामध्ये असणारा वेगळेपणा, अंगीभूत गुणवत्ता आणि वास्तविक क्षमता वैज्ञानिकरित्या ओळखून विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी कसं बनवता येईल आणि तुम्हाला स्वतः आदर्श आईबाबा कसं बनता येईल, या उद्देशाने आमची आदर्श पालकत्व या विषयावरती एक कार्यशाळा आहे. ती कार्यशाळा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण राबवत आहोत. आज जर विचार केला तर कुठल्याच संस्थेमध्ये एक यशस्वी मुलाला कसं यशस्वी बनवायचं आणि चांगला माणूस कसं बनवायचं हे शिकवलं जात नाही. बेसिकली सचिनच्या कारकिर्दीमध्ये सचिनपेक्षा चांगला क्रिकेट खेळणारा एक बॅट्समन होता. तो कानामध्ये बाळी घालायचा, चांगले षटकार मारायचा, चांगले चौकार मारायचा, पण क्रिकेट जगतामध्ये आज तो दिसत नाहीये. सांगा त्याचं नाव काय असेल? थोडासा त्याच्यामध्ये टक्कल होता. सचिनच्या कारकिर्दीमध्ये खूप फेमस होता, परंतु क्रिकेट जगतामध्ये तो पुढे जाऊन दिसू शकला नाही. यस, सांगा नाव काय असेल त्याचं? कानामध्ये बाळी घालायचा. यस, विनोद कांबळे त्याचं नाव. विनोद कांबळे हा सचिनपेक्षा चांगला अव्वल दर्जाचा क्रिकेटर होता. सचिनपेक्षा चांगले षटकार चौकार मारायचा, परंतु तो क्रिकेटर म्हणून चांगला होता पण माणूस म्हणून चांगला बनू शकला नाही. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावरती संस्कार केलेही असतील कदाचित, परंतु क्रिकेट सोडून इतर बाहेरच्या समाजामध्ये त्याचा असणारं वर्तवणूक आणि अंपायरने त्याच्या बाबतीत एकदा एक चुकीच्या पद्धतीने त्याला धावबाद दिला तर अंपायरच्या अंगावरती तो बॅट घेऊन गेला आणि अंपायरला कायमचं बाद करून टाकलं. आज जर विचार केला सचिन तेंडुलकर क्रिकेट जगतामध्ये गॉड ऑफ द क्रिकेटर झाला आहे. हाच सचिन तेंडुलकरच्या आईवडिलांनी सचिनला डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट बनवण्याचा प्रयत्न केला असता तर तो क्रिकेटरही होऊ शकला नसता आणि डॉक्टर, सायंटिस्ट, इंजिनियर होऊ शकला नसता. आजच्या पालकांना आपल्या मुलांना करिअरच्या संधी काय आहेत, करिअरच्या वाटा काय आहेत, करिअरच्या दिशा कशा निवडायच्या आणि करिअरचे मार्ग कसे निवडायचे आणि आपल्या मुलांना आणि स्वतःला यशस्वी कसं बनवायचं यासाठी आमची आदर्श पालकत्वानंतर एक अत्यंत महत्त्वाची कार्यशाळा आहे, ती म्हणजे करिअरच्या विविध वाटा. आणि ह्या करिअरच्या विविध वाटांमध्ये आम्ही 2 वर्षापासून 100 वर्षापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि पालकांच्या आजी आजोबांपर्यंत आम्ही करिअरच्या विविध वाटा सांगतो. प्रत्येक वयोगटातील व्यक्तिमत्वांना या करिअरच्या विविध वाटा या कार्यशाळेचा उपयोग होतो.
तदनंतर जर विचार केला आदर्श पालकत्वामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर आजच्या पालकांना असं वाटतं माझ्या मुलाला चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं, माझ्या मुलाला चांगल्या क्लासमध्ये पाठवलं की माझी जबाबदारी संपली आणि शिक्षकांची जबाबदारी सुरू झाली. 99% पालकांना असं वाटतं माझ्या मुलाला चांगल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं, चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं की माझी जबाबदारी संपते आणि शिक्षकांची जबाबदारी सुरू होते. आणि आपली जबाबदारी जर संपत असेल तर नक्की कुठली जबाबदारी संपते आणि कुठली जबाबदारी वाढते याचं आत्मपरीक्षण पालकांनी करण्याची गरज आहे. बऱ्याचशा पालकांना वाटतं शिक्षणाच्या बाबतीतची जबाबदारी संपते आणि पालक मुलांना सल्ले द्यायचा प्रयत्न करतात. पालकांचे मुलांना सल्ले कसे असतात पहा. पालक मुलांना सांगतात बाळांनो नेहमी खरे बोलावे. आपल्या मित्राचा किंवा आपल्या मैत्रिणीचा फोन येतो, आपण घरामध्ये असतो, आपल्या कानाला फोन लावतो, हातामध्ये टीव्हीचा रिमोट असतो, मित्र विचारतो कुठे आहेस रे, आपण घरामध्येच असतो आणि त्या कालावधीमध्ये मित्राला उत्तर दिलं जातं आत्ताच चौकामध्ये आलोय, आत्ताच अमुक अमुक ठिकाणी आलेलो आहे आणि आपण घरामध्येच असतो. आणि शेजारी आपल्या मुलं बसलेली असतात आणि ती मुलं विचार करत असतात माझ्या पप्पांनी मला चौक तर इथून 2 किलोमीटरवरती दाखवलेलं आहे, अमुक अमुक ठिकाण 5 किलोमीटरवरती दाखवलेलं आहे, हे माझ्या घरात कधी बसून आलं हे त्या मुलांना समजत नाही. मग मुलांकडून अपेक्षा धरतो नेहमी खरे बोलावे आणि मुलांना खोटं बोलायला आपण लावतो. पालकांनो मुलांना सांगतात बाळांनो नेहमी खरे बोलावे आणि आपल्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा फोन आल्यानंतर आहे असा फोन त्या मुलाकडे दिला जातो आणि त्या मुलाला सांगायला लावलं जातं बाबा घरात नाहीत म्हणून सांग, चार्जिंगला लावून गेलेत म्हणून सांग, रात्री गेलेत परत आलेच नाहीत म्हणून सांग. अशा अनेक खोट्या प्रकारचे आश्वासनं किंवा खोट्या प्रकारे बोलायला आज आपण मुलांना प्रवृत्त करतो. आजच्या माता भगिनी सांगतात आमची मुलं टीव्हीमध्ये मोबाईलमध्ये खूप मन रमवतात. पण त्या माता पालकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे, संध्याकाळी 7:30 ते 9:30 रिमोट कोणाच्या हातात असतो? माता पालकांना तुम्ही सांगा. हिटलर नावाच्या एका व्यक्तिमत्वाला विचारलं जातं या समाजामध्ये सर्वात जास्त बदल कोण करू शकेल, त्यावेळेस त्या हिटलरच्या तोंडून उद्गार निघतात की त्या कुटुंबातील आई ही त्या समाजामध्ये त्या कुटुंबामध्ये सर्वात मोठा बदल घडवू शकते. परंतु आत्ताची आई ही टीव्हीमध्ये खूप रमलेली आहे आणि स्टार प्रवाह असेल, सोनी चॅनल असेल, तुझ्यात जीव रमला असेल, माझ्या नवऱ्याची बायको असेल, लागी झालं जी असेल, अशा सिरियल पाहून महाराष्ट्रामध्ये 2000 कुटुंबांचे घटस्फोट झालेले आहेत. माता भगिनींनो आज आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे. गेल्या 2 वर्षात 2500 कुटुंबांचे घटस्फोट झालेले आहेत. याला कारणीभूत आहेत आजचे टीव्ही सिरियलचे काही कार्यक्रम. टीव्ही पाहायला माझा विरोध नाहीये, पण टीव्हीला काय पाहावं याला नक्की माझा विरोध आहे. टीव्हीला छत्रपती शिवाजी महाराज पहा, टीव्हीला संभाजी राजे पहा, टीव्हीला अहिल्यादेवी होळकरांचे कार्यक्रम पहा, टीव्हीला अण्णाभाऊ साठेंचे कार्यक्रम पहा, टीव्हीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यक्रम पहा. जे पाहिल्याने जे ऐकल्याने आपली बुद्धिमत्ता वाढेल आणि आपण मुलांना काहीतरी चांगले सल्ले देऊ शकू अशा गोष्टी आजच्या पालकांनी पाहणं गरजेचं आहे. पालकांनी मुलांना ॲडवाइस देत असताना ते स्वतः पाळायला हवेत. तरच आजची मुलं या स्पर्धेच्या युगामध्ये आपण योग्य रीतीने घेऊन जाऊ शकतो. आजच्या पालकांनी मुलांना क्वालिटी वेळ देण्याची गरज आहे. बरेचसे पालक मुलांना क्वांटिटी वेळ देतात, क्वालिटी वेळ शिक्षक मुलांना देत असतात. शिक्षक आपल्या मुलांना 24 तासातले 8 तास किंवा 6 तास क्वालिटीचा वेळ देत असतात. उरलेली 16 तास मुलं आपल्याबरोबर असतात. त्या 16 तासामध्ये आपण आपल्या मुलांना क्वालिटी वेळ देतो की क्वांटिटी वेळ देतो हे आपण आपलं आत्मपरीक्षण करा. आपल्या मनाला विचारा की आपण आपल्या मुलांना क्वांटिटी वेळ देतो की क्वालिटी वेळ देतो. बरेचसे माता भगिनी टीव्ही पाहत चालू असताना मुलांचा अभ्यास घेतात. नेहमी 2 मुलांमध्ये तुलना केली जाते. आपला मुलगा आणि शेजारच्याचा मुलगा, आपली दिदी आणि भैया याच्यामध्ये नेहमी तुलना केली जाते. आपली दिदी खूप हुशार असते आणि भैया थोडा कच्चा असतो. त्यावेळेस कळत न कळत दिदीला बोललं जातं, एखादा पाहुणा जर आला तर त्या दिदीचा जयजयकार केला जातो आणि आपल्या भैयाला एकदम खच्ची करून टाकलं जातं. माता भगिनींनो ज्यावेळेस एखादा पाहुणा घरामध्ये येतो त्यावेळेस त्या पाहुण्याने विचारलं, काही नाही विचारलं तरी आपण त्या पाहुण्याला सांगतो आमची दिदी ना खूप हुशार आहे आणि भैया थोडा कच्चा आहे. दिदी खूप हुशार आहे, भैया थोडा वेडा आहे. दिदी खूप हुशार आहे, भैया थोडा गाढव आहे. दिदी खूप हुशार आहे, भैया थोडा मूर्ख आहे. वेडा, गाढव, मूर्ख, बावळट बोलून त्याच्यामध्ये ज्या क्षमता होत्या त्या क्षमता आपण बाजूला सारलेल्या आहेत. आजच्या पालकांनी मुलांच्या क्षमता शोधाव्यात, मुलांच्या कमतरता शोधायला नको. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, आपली मुलं गणिताचा पेपर देतात आणि विज्ञानाचा पेपर देतात. दोन्ही पेपरला 100 पैकी 50ला पास आहेत. मग आज जर विचार केला तर विज्ञानामध्ये 65 मार्क मिळवतो, गणितामध्ये 85 मार्क मिळवतो. तुम्ही ट्युशन कुठल्या विषयांची लावाल पालकांना सांगा मला. यस, बरेचसे पालक ज्याच्यामध्ये कमी आहे त्या विषयाची ट्युशन लावतात, म्हणजे विज्ञानाची ट्युशन लावतात. ज्या विषयामध्ये 65 मार्क मिळवतो, 100 पैकी 50ला पास आहे, या ठिकाणी 65 मिळवतो म्हणजे इथं जास्त मार्क मिळवायला संधी आहे, तर बरेचसे पालक विज्ञानाची ट्युशन लावतात. आणि
93% पालक आपल्या मुलांना विज्ञानाचे ट्युशन लावतात. त्याच्यामुळे घडतं असं की गणितामध्ये तो 85 वरती असतो, विज्ञानामध्ये तो 65 वरती असतो. घडतं असं गणितावरचा फोकस कमी होतो, विज्ञानावरती फोकस येतो आणि विज्ञानावरती फोकस आल्यामुळे विज्ञानामध्ये 65 वरून तो 75 वरती जातो. गणितावरचा फोकस कमी होतो, 85 वरून तो 75 वरती येतो. आजच्या पालकांनी कमवलं काहीच नाही, पण गमवलं भरपूर काही. आजचे पालक मुलामुलींच्या क्वालिटी न ओळखता, मुलामुलींच्या क्षमता न ओळखता, मुलामुलींच्या कमतरता ओळखतात आणि त्या कमतरता स्ट्रॉंग बनवण्याच्या नादामध्ये त्याच्या क्षमता देखील खाली घेतात. आजच्या पालकांनी मुलांना ट्युशन, 93% पालक विज्ञानाची ट्युशन लावतात, 7% पालक गणिताची ट्युशन लावतात आणि ते 7%च पालक आपल्या मुलांना आयुष्यामध्ये यशस्वी करू शकतात. हे आजच्या पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. तदनंतर आजच्या पालकांनी आपल्या मुलांबरोबर मित्रासारखं, मैत्रिणीसारखं वागावं. आजच्या पालकांना ज्यावेळेस मुलांना आपली आई गर्लफ्रेंड वाटेल आणि वडील बॉयफ्रेंड वाटतील, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपण जग जिंकलेलं आहे. त्याच दिवशी आपण आपल्या मुलांच्या आयुष्यात काहीतरी बदल करू शकतो. आजची शिक्षण पद्धती ही अशी आहे, शिक्षक या ठिकाणी बसलेले आहेत आणि मुलं ही अशी आहेत. हे मुलांचे गुणधर्म आहेत. काही मुलं कावळ्यासारखी असतात, काही माकडासारखी, काही कोकिळ्यासारखी, काही हत्तीसारखी, काही माशासारखी, काही मगरेसारखी, काही कुत्र्यासारखी. शिक्षक या मुलांची परीक्षा घ्यायची ठरवतात. 20 मार्कची टेस्ट झाडावरती चढण्याची. या ठिकाणी शिक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे, 20 मार्कची टेस्ट झाडावरती चढण्याची, कावळा पास होईल का? बोला. माकड, कोकिळा, हत्ती, मासा, मगर, कुत्रा. मित्रांनो, या परीक्षेमध्ये फक्त माकड पास होणार आहे. स्पर्धा जर झाडावरती चढण्याची असेल तर या परीक्षेत फक्त माकड पास होणार आहे. स्पर्धा जर हवेमध्ये उडण्याची असेल तर कावळा, कोकिळा. स्पर्धा झाड पाडण्याची असेल तर हत्ती. स्पर्धा पोहण्याची असेल तर मासा, मगर. आणि स्पर्धा धावण्याची असेल तर कुत्रा. परमेश्वराने प्रत्येक पशुपक्ष्यामध्ये वेगवेगळी क्षमता दिलेली आहे. मग मनुष्यात दिली असेल का नसेल? सचिन 10वी फेल आहे, परंतु 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात धडा आहे. आजची शिक्षण व्यवस्था सांगते एखादी मुलगा 10वी पास झाला तरच तो त्याच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. पण सचिनच्या बाबतीत हे उदाहरण अपवादात्मक आहे. सचिन 10वी फेल आहे, परंतु 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात धडा आहे. लता दिदींचं शालेय शिक्षण तुम्हाला मला माहीत नाहीये, पण लता दिदी गायनामुळे संपूर्ण देशाला, जगाला माहीत झाल्या. कार्तिकी गायकवाड नावाची एक मुलगी वयाच्या 7व्या वर्षी 2रीमध्ये असताना संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते. आज जर विचार केला, तबल्यावाले झाकीर हुसेन अख्ख्या देशाला, जगाला माहीत होतात. चहावाला व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनतो. दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालणारा आणि 5वी शिक्षण असणारा रिलायन्स उद्योग समूहाचा मालक बनतो. सरकशीमध्ये 50 रुपये महिन्याने 15 वर्षापर्यंत काम करणारा शाहरुख खान फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त प्रॉपर्टी आज त्याच्या नावावरती आहे. 10वी फेल, 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकामध्ये धडा. सैराट येतो आणि वयाच्या 15व्या वर्षी आर्ची अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर 7 राज्यांना माहीत होते. परशा असेल हे माहीत होतात. आज जर विचार केला तर ही व्यक्तिमत्व यशस्वी आहेत का? या ठिकाणी सानिया मिर्झा आहे, यशस्वी आहे का हो? बरं, सानिया मिर्झाला बोलला असता तू बॅडमिंटन सोड आणि लता दिदींसारखं गाणं गा, आणि लता दिदींना बोलला असता लता दिदी तुम्ही गाणं सोडा आणि बॅडमिंटन खेळा. आर्चीला बोलला असता तू अभिनय सोड आणि कार्तिकीसारखं गाणं गा, आणि कार्तिकीला बोलला असता तू गायन सोड आणि आर्चीसारखा अभिनय कर. बच्चनला बोलला असता तुम्ही अभिनय सोडा आणि सायंटिस्ट बना, आणि अब्दुल कलामांना बोलला असता तुम्ही सायंटिस्टपणा सोडून द्या आणि अभिनयामध्ये या. यांना बोलला असता तुम्ही अभिनय सोडा आणि क्रिकेट खेळा, आणि या सचिनला बोलला असता सचिन दादा तू क्रिकेट सोड आणि अभिनयामध्ये जा. तर ही लोक यशस्वी झाली असती का? यस, नक्की नसती झाली. कारण यांनी यांच्या क्वालिटीवरती, यांनी यांच्या क्षमतेवरती काम केलं. आज इथं यांचेच फोटो का आहेत? इथं आपल्या पूर्वजांचे फोटो का नाहीत? किंवा आपले फोटो का नाहीत? आपल्या मुलांचे का लागणार नाहीत? याचा विचार करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा पालकांनो, आजचे पालक स्वतःमध्ये दडलेल्या क्वालिटी किंवा मुलांमध्ये दडलेल्या क्वालिटी ओळखत नाहीत, मुलांच्या क्षमता ओळखत नाहीत. आज आपण किंवा आपल्या पूर्वजांनी क्वालिटी किंवा क्षमतेवरती किंवा दडलेल्या सुप्त गुणांवरती आजपर्यंत काम केलेलं नाहीये, म्हणून आपले फोटो त्या ठिकाणी नाहीत. परंतु आपली मुलं यशस्वी व्हावं असं जर वाटत असतील तर इथून पुढे मी तुम्हाला तुमच्या मुलांना यशस्वी कसं बनवायचं आणि मुलाच्या यशाची गुरुकिल्ली नक्की काय आहे, मुलाला एक खडतर प्रवास पार करत असताना एक मोठं कुलूप उघडण्यासाठी एका छोट्या चावीची कशी मदत होईल हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्या मुलाला यशाच्या शिखरावरती कसं पाठवायचं हे इथून पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या मदतीला एक विज्ञान घेऊन आलेलो आहे. डर्माटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. या टेस्टच्या माध्यमातून
या टेस्टचा शोध डर्माटोग्लापिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट या टेस्टचा शोध इट इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ फिंगर पॅटर्न हा एक वैज्ञानिक अभ्यास आहे. याचा शोध डॉक्टर हवार्ड क्युमिन्स यांनी 1926ला 97 वर्षापूर्वी लावला. बोटाचे ठसे आणि मानवाच्या मेंदूचा काय संबंध आहे याच्यावरती वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांचे वेगवेगळे रिसर्च आहेत. आता डर्माटोग्लापिक्सचा शोध डॉक्टर हवार्ड क्युमिन्स यांनी लावला. किती साली लावला तर 1926 साली. 97 वर्षापूर्वी अमेरिकेला जे शास्त्र माहीत झालं ते तुम्हाला आज माहीत होत आहे. याच्यावरती प्रोफेसर हवार्ड गार्डनर यांनी खोलवरती अभ्यास केला. 1983ला त्यांना नोबेल प्राइज मिळालं. याच्यावरती डॉक्टर रॉजर्स फेरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1981ला अभ्यास केला. त्यांना पण संयुक्तरित्या नोबेल प्राइज मिळालं. परमेश्वराने प्रत्येकाच्या मेंदूमध्ये काही ना काहीतरी गॉड गिफ्ट टॅलेंट दिलेलं आहे. परमेश्वराने प्रत्येकाच्या मेंदूमध्ये काही ना काहीतरी क्षमता दिलेल्या आहेत आणि या क्षमता ज्या ठिकाणी जास्त आहेत त्या क्षेत्रामध्ये जर आपण कार्य करत राहिलो तर आपण नक्की सक्सेसफुली होणार आहे. पण क्षमता या ठिकाणी आहेत आणि आपण इतर क्षेत्रामध्ये भटकत राहिलो तर आपण कधीही आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही. हे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे टॅलेंट ज्या पद्धतीचं आहे किंवा टॅलेंट ज्या भागामध्ये आहे त्या भागावरती काम करणं गरजेचं आहे. पण आपल्यामध्ये टॅलेंट या ठिकाणी आहे आणि आपण इतर क्षेत्रांमध्ये काम करत राहिलो तर आपण कधीही सक्सेसफुली होणार नाही. हिस्ट्री ऑफ DMIT अशी सांगते की आपल्या ब्रेनचे 2 पार्ट पडतात, त्याचे 5 लूप्स पडतात, त्याचा 5 फिंगरशी काय संबंध येतो. आपला उजवा हात आपल्या डाव्या मेंदूशी संलग्न असतो, डावा हात आपल्या उजव्या मेंदूशी संलग्न असतो. आपल्या मेंदूचे हे 5 कप्पे पडतात आणि या 5 कप्प्यांनुसार 200 प्रकारचे करिअर ऑप्शन मी तुम्हाला ह्या DMIT टेस्टच्या आधारे सांगणार आहे. ही DMIT टेस्ट ही बोटांच्या ठशाच्या आधारे केली जाते. ही एक वैज्ञानिक टेस्ट आहे. जसं एक्सरे मशीन, MRI मशीन, सोनोग्राफी मशीन काम करते त्याच पद्धतीने तुमच्या बोटाच्या ठशाच्या आधारे तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमता गॅरंटेड ह्या DMIT टेस्टच्या माध्यमातून मी सांगू शकतो. तुमच्या बोटाचे ठसे जरी घेतले तर तुमचा बाह्य स्वभाव आणि आंतर स्वभाव आहे असा 100% मी सांगू शकतो. आणि जर नाही सांगू शकलो तर मी 10 लाख रुपयाची पैंज तुम्हाला हारेन. मग बेसिकली या टेस्टच्या माध्यमातून तुमचा बाह्य स्वभाव आणि अंतर स्वभाव तुम्हाला समजतो. त्याच्यानंतर तुमच्या मुलामध्ये किंवा तुमच्यामध्ये असणारे स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट, अपॉर्च्युनिटी आणि थॉट प्रोसेस या 5 गोष्टी तुम्हाला समजतात. मुलाचा बाह्य स्वभाव समजतो पण मुलाच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समजत नाही. गेल्या वर्षी 14,218 मुलांनी आत्महत्या केली. कशामुळे केली तर त्या पालकांना मुलांचा अंतर स्वभाव माहीत नव्हता, बाह्य स्वभाव माहीत होता. आपल्या मुलाचा आपल्याला या टेस्टच्या माध्यमातून अंतर स्वभाव माहीत होणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट, अपॉर्च्युनिटी, थॉट प्रोसेस आणि सेकंडरी पर्सनॅलिटी. त्याच्यानंतर आपल्या मुलाने अभ्यास कसा करावा आणि अभ्यास केलेला लक्षात कसा ठेवावा. जर मुलाची अभ्यासाची पद्धत ऑडिटरी लर्नर असेल तर त्याला 25 प्रकारच्या टेक्निक्स आपण त्या टेस्टच्या आधारे देणार आहोत. नंतर मुलगा जर पाहून शिकणारा असेल तर त्याला 25 प्रकारच्या टेक्निक्स देणार आहोत. आणि मुलगा कृतीतून शिकणारा असेल तर त्याला 25 प्रकारच्या आयडियाज देणार आहोत आपण अभ्यास कसा करावा. नंतर विचाराची पद्धत, विचार कसा करावा आणि विचारांवरती प्रगती कशी अवलंबून असते हे आपल्याला हे टेस्टच्या माध्यमातून कळणार आहे. फक्त पुस्तकी हुशारी असेल तरच माणूस यशस्वी होतो. फक्त बौद्धिक हुशारी, IQ स्ट्रॉंग असेल तरच माणूस यशस्वी होतो असं नाहीये की भावनिक हुशारी जरी असेल तरी तो माणूस यशस्वी होऊ शकतो रतन टाटांसारखा. ध्येयवादी स्वभाव, व्हिजनरी क्वेश्चन असेल तरी तो अंबानींसारखा यशस्वी होऊ शकतो. क्रिएटिव्हिटी क्वेश्चन, नवनिर्मितीची क्षमता असेल तर तो AR रहमानसारखा यशस्वी होऊ शकतो. कठीण प्रसंग हाताळण्याची क्षमता, अडचणीच्या प्रसंगातून मार्ग काढण्याची बच्चनसारखी क्षमता कुठल्याच व्यक्तिमत्वामध्ये नव्हती. आज जर विचार केला तर बच्चन यशस्वी झाला त्याच्यामध्ये ॲडव्हर्सरी क्वेश्चन खूप हायर होता. बच्चनच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल की वयाच्या 98 वर्षी ABC नावाचा एक प्लॅटफॉर्म चालू केला होता. ABC नावाची एक कंपनी चालू केली होती. बँक करवट झाला होता, राहतं घर, गाडी, बंगला सर्व विकावं लागलं, 0 झाला होता. परंतु 58व्या वर्षी हार न पत्करता अपयश सहन केलं आणि अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे ओळखून बच्चननी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि 3 वर्षानंतर KBC नावाचा एक प्लॅटफॉर्म सुरू केला. कोण बनेगा करोडपतीच्या माध्यमातून बच्चननी गेलेलं पुन्हा एकदा सर्व कमवलं. किती लोक त्या एपिसोडमधनं करोडपती झाली ही मला माहीत नाहीत, पण बच्चननी पुन्हा एकदा वयाच्या 62व्या वर्षी पुन्हा गेलेलं वैभव सर्व कमवलं. क्रिएटिव्हिटी क्वेश्चन AR रहमानच्या बाबतीत असावी. ताल पिक्चरमध्ये क्रिएटिव्हिटी क्वेश्चनच्या बाबतीतलं एक उदाहरण देतो. ताल पिक्चरमध्ये पाण्यामध्ये दगड टाकतो आणि दगडामधून आवाज निघतो आणि ताल पिक्चरमध्ये म्युझिक देतो. इमोशनली क्वेश्चन, भावनिक हुशारी टाटांसारखी असावी. ताज हॉटेलवरती बॉम्बस्फोट केला जातो आणि बॉम्बस्फोट केल्यानंतर गोळीबार चालू असताना त्या गोळीबारामध्ये 1 किलोमीटरवरती फुटपाथवरती खेळणी विकणारा एक व्यक्ती मरण पावतो आणि त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या रोजीरोटीची सोय या ठिकाणी भावनिक हुशारी, स्ट्रॉंग
स्ट्रॉंग असणारे टाटाजी करून देतात. ध्येयवादी स्वभाव, 5वी शिक्षण असणारा व्यक्ती स्वप्न पाहतो, किती दिवस दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल घालणार, किती दिवस दुसऱ्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल घालणार, एक दिवस माझ्या स्वतःचा पेट्रोलियम कारखाना असणार. आणि रिलायन्स उद्योग समूहाचा मालक धीरूभाई अंबानी द्याच्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्याचं काम करणारा व्यक्ती, व्हिजनरी क्वेश्चन स्ट्रॉंग असल्यामुळे एक अत्यंत यशस्वी उद्योजक झाला. इंटेलिजंट क्वेश्चन, कुठल्याही देशामध्ये एखादा वैज्ञानिक शोध पाहिला तर आहे असा कॉपी पेस्ट आपल्या देशामध्ये करणारे हे एक नावाड्याचा मुलगा अब्दुल कलाम, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती. बेसिकली जर विचार केला तर आपल्या मुलांमध्ये ह्या 5 प्रकारच्या क्वेश्चनपैकी कुठले क्वेश्चन जास्त आहेत? आपल्या मुलांमध्ये 8 प्रकारच्या क्षमता आणि 19 प्रकारच्या सब इंटेलिजंट कुठले आहेत? भाषेचा आज जर विचार केला, मेंदूचा पहिला कप्पा स्ट्रॉंग असेल किंवा मेंदूची डावी बाजू स्ट्रॉंग असेल तर करिअरचे मार्ग कुठले, उजवी बाजू स्ट्रॉंग असेल तर करिअरचे मार्ग कुठले, हे आपण इथून पुढे समजून घेणार आहेत. भाषेवरती प्रभुत्व असेल तर 25 प्रकारच्या करिअरच्या संधी आहेत. नंतर लॉजिक स्ट्रॉंग असेल तर एक चांगला सायंटिस्ट, चांगला मॅथमॅटिक्स, चांगला इंजिनियर, चांगला डॉक्टर, चांगला इकॉनॉमिस्ट. भाषेवरती प्रभुत्व असेल आणि त्यांनी इंजिनिअरिंगचा कोर्स केला तर तो कधीच यशस्वी इंजिनियर होणार नाही. समजा लॉजिक स्ट्रॉंग असेल, मेंदूचा दुसरा कप्पा स्ट्रॉंग असेल आणि तो LLB ला गेला तर कधीच यशस्वी वकील बनणार नाही. आज समाजामध्ये एक वकील खून करा आणि माझ्याकडे या 5 लाख रुपये घेऊन निर्दोष सोडतो असा बोलणारा एक वकील आहे, आणि दुसरा एक वकील 200 रुपये नोटरी, 100 रुपये नोटरी, 300 रुपये नोटरी, गेली आठवडाभर भवानीच होत नाही असे पण वकील आपल्याला कोर्टाच्या बाहेर पाहायला मिळतात. म्हणजे वकील बनायचं असेल तर मेंदूचा पहिला कप्पा व्हर्बल लूप्स हा स्ट्रॉंग असावा लागतो. डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल तर मेंदूचा दुसरा कप्पा स्ट्रॉंग असावा लागतो, दुसरा कप्पा. नंतर फोटोग्राफर, चित्रकार, वैमानिक, आर्किटेक्चर बनायचं असेल तर मेंदूचा चौथा कप्पा स्ट्रॉंग असावा लागतो. नंतर म्युझिकचं टॅलेंट, लता मंगेशकर, आशा भोसले, कार्तिक गायकवाड, अजय अतुल, आनंद मिलिंद शिंदे, सुरेश वाडकर बनायचं असेल तर मेंदूचा 5वा कप्पा स्ट्रॉंग असावा लागतो. मेंदूचा 3रा कप्पा स्ट्रॉंग असेल तर खेळाडू, डान्सर, ऍक्टिंग, सर्जन, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या क्षेत्रामध्ये करिअर आहे. इंट्रापर्सन, लोकांमध्ये मिक्सअप होणारी व्यक्तिमत्व, राजकारणामध्ये मॅनेजर, टीचर, सोशल वर्कर, अण्णा हजारे, मदर तेरेसा. करिअर झालं की नाही? चहावाला व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, फक्त त्याच्यामध्ये कौशल्य होतं की लोकांमध्ये मिक्सअप होणं आणि लोकांच्या मनावरती अधिराज्य करणं. मग लोकांच्या मनावरती अधिराज्य करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या देशाचे पंतप्रधान बनू शकतात. अण्णा हजारेंसारखा एक व्यक्तिमत्व समाजसेवेच्या माध्यमातून अख्ख्या देशाला नव्हे तर जगाला माहीत होतात. मग आज जर विचार केला तर इंटरपर्सनल म्हणजेच मेंदूचा पहिला कप्पा स्ट्रॉंग असेल तर करिअरचा मार्ग कुठला? मेंदूचा पहिला कप्पा स्ट्रॉंग असेल आणि डावी बाजू स्ट्रॉंग असेल तर करिअरचे 25 मार्ग आहेत. नंतर मेंदूचा 5वा कप्पा स्ट्रॉंग असेल आणि उजवी बाजू स्ट्रॉंग असेल तर 25 प्रकारच्या करिअरच्या संधी आहेत. अशा 200 प्रकारच्या करिअरच्या संधी आपल्याला ह्या 8 मल्टिपल इंटेलिजंटच्या माध्यमातून कळणार आहेत. आणि याच्यावरती डॉक्टर हवार्ड गार्डनर यांनी अभ्यास केला आणि त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. ह्या 8 प्रकारच्या क्षमतेपैकी आपल्या मुलामध्ये कुठली क्षमता जास्त आहे हे आपल्याला ह्या टेस्टच्या माध्यमातून कळणार आहे. ही टेस्ट जन्मलेल्या मुलापासून 100 वर्षापर्यंत कुणीही करू शकतो. 1 वर्ष ते 4 वर्षे या वयोगटामध्ये ही टेस्ट केली जाते जन्मजात सुप्त गुणवत्ता समजून घेण्यासाठी, ज्याला आपण बोलूया गॉड गिफ्ट टॅलेंट. 4 वर्षे ते 12 वर्षे वयोगटामध्ये अभ्यास कसा करावा आणि अभ्यास केलेला लक्षात कसा ठेवावा, बुद्ध्यांकाची कुवत कशी वाढवावी याच्यासाठी ही टेस्ट केली जाते. नंतर 12 वर्षे ते 25 वर्षे या वयोगटामध्ये विषय कुठले निवडावेत किंवा कोर्स कुठले निवडावेत यासाठी ही टेस्ट केली जाते. 25 वर्षाच्या पुढे 50, 60, 70, 80 वर्षापर्यंत ही टेस्ट का करावी तर यशासाठी कुठल्याही वयाची अट नसते. 60व्या वर्षी पिझ्झा कंपनीचा मालक शून्यातून पिझ्झा चालू करतो, आज अख्ख्या जगामध्ये पिझ्झा आहे. वयाच्या 68व्या वर्षी KFC कंपनीचा मालक शून्यातून KFC चालू करतात, आज अख्ख्या जगामध्ये KFC आहे. वयाच्या 60व्या वर्षी उद्योजक बनतात, वयाच्या 65व्या वर्षी पंतप्रधान बनतात, वयाच्या 64व्या वर्षी प्रतिभाताई पाटील महाराष्ट्रात देशाच्या पहिल्या राष्ट्रपती बनतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन 69व्या वर्षी बनतात. यशासाठी ना शिक्षणाची अट असते 5वी किंवा 7वी, यशासाठी ना वयाची अट असते. यशासाठी फक्त आणि फक्त क्वालिटीवरती काम करण्याची गरज असते. आणि प्रत्येकाला आपल्यामध्ये दडलेल्या क्वालिटी जर समजल्या तर त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मग आपल्यामध्ये क्वालिटी काय दडलेल्या आहेत हे सांगणारं एक शास्त्र आहे, त्याचं नाव आहे डर्माटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट. तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर बनवाल, तुम्ही तुमच्या मुलाला इंजिनियर बनवाल, तुम्ही तुमच्या मुलाला सायंटिस्ट बनवाल, तुम्ही तुमच्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी 50 लाख रुपये खर्च कराल, पण त्याच्यामध्ये डॉक्टर बनण्यासाठी मेंदूचा दुसरा कप्पा स्ट्रॉंग असावा लागतो. तो जर स्ट्रॉंग नसेल आणि त्याला तुम्ही जर लातूरला पाठवलं, त्याला राजस्थानला पाठवलं, कोटा सायन्स अकॅडमीमध्ये पाठवलं तर ऑगस्ट 2023 मध्ये ज्या पद्धतीने 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली,
त्याच पद्धतीने अजून 10 वर्षांनी 15 वर्षांनी पुनरावृत्ती होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्या मुलांच्या क्वालिटी ओळखा, आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. या टेस्टमुळे मुलांची वेळ, आपला पैसा आणि मुलांचा कोर्स व्हायला जाणार नाही, हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. ह्या टेस्टमुळे मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये घट्ट नातेसंबंध तयार होतील. ह्या टेस्टमुळे मुलांचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि ह्या टेस्टमुळे मुलं तणावमुक्त जीवन जगतील. ह्या टेस्टमुळे मुलांचं लर्निंग स्टाईल आणि स्पीड सुधारेल. नंतर विनबॉर्न टॅलेंट आणि विकनेस, क्षमता आणि कमतरता समजतील. अभ्यास कसा करावा आणि विषय कुठले निवडावेत हे अत्यंत महत्त्वाची चाचणी त्यांच्या आयुष्यात पूर्ण केली जाईल. आज 93% मुलं अयशस्वी आहेत आणि 67% मुलं यशस्वी जीवन जगतायत. 93% मुलं चुकीचे साईड किंवा चुकीचे कोर्स निवडतात आणि 67% मुलं योग्य साईड किंवा योग्य कोर्स निवडतात. आज अपयशस्वी होण्याचं प्रमाण का जास्त आहे? ज्यांनी मेडिकलला जायला पाहिजे ती मुलं LLB ला जातात, ज्यांनी LLB ला जायला हवं ती मुलं MBA ला जातात, ज्यांनी MBA ला जायला हवं ती मुलं इंजिनिअरिंगला जातात, ज्यांनी इंजिनिअरिंगला जायला हवं ते टीचिंगला जातात, BEd करतात, ज्यांनी BEd ला जायला हवं ते डिझायनिंगचा कोर्स करतात आणि ज्यांनी डिझायनिंगचा कोर्स करायला हवा ती जर्नलिझमचा कोर्स करतात. अशा चुकीचे साईड किंवा चुकीचे कोर्स निवडल्यामुळे मुलांच्या आणि पालकांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत. नंतर 10वी नंतर आपण कुठे जावं, 12वी नंतर आपण कुठे जावं आणि करिअरचा योग्य मार्ग कसा निवडावा, 10वी 12वी नंतर करिअर निवडणं योग्य आहे का अयोग्य आहे हे समजून घेण्यासाठी ही डर्माटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट ही खूप महत्त्वाची आहे. आम्ही ह्या टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला भविष्य सांगत नाही तर तुम्हाला भविष्यासाठी तयार करतो. ही एक तुम्हाला सर्वगुण संपन्न आणि सर्वांगाने विकास करणारी टेस्ट आहे. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा करावा, मुलांच्या विकासातील अडथळे दूर कशी करावेत, जीवनात मोठ्या यशासाठी मुलांना कसे घडवावे आणि करिअरचे योग्य क्षेत्र कोणते, त्यांना कोणती फील्ड फायदेशीर ठरेल, मुलांचा बुद्ध्यांक कसा आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आजच आपल्या मुलाची DMIT टेस्ट करून घ्या. या DMIT टेस्टला अनेक वैज्ञानिकांनी आणि लाखो लोकांनी मान्यता दिलेली आहे. या टेस्टला नोबेल प्राइज मिळालेला आहे. ही टेस्ट आपल्या 2 वर्षापासून 100 वर्षापर्यंत कुठल्याही वयोगटातील व्यक्ती आपली स्वतःची करू शकतो. आज जर विचार केला तर ही एक वैज्ञानिक टेस्ट आहे. एका बोटाचे 3 वेळा ठसे घेतले जातात. ते ठसे अॅनालिसिस होऊन त्याचा एक 50 पेजेसचा रिपोर्ट बनवला जातो आणि तो 50 पेजेसचा रिपोर्ट तुम्हाला 1.5 तासामध्ये काउन्सिलिंग केला जातो. तुमचा मुलगा 4 वर्षाचा 5 वर्षाचा असेल तर तुमचा मुलगा करिअरची योग्य दिशा निवडेपर्यंत या रिपोर्टच्या आधारे आमची सनक्रिस्टल एज्युकेशनल अँड करिअर गायडन्स कन्सल्टन्सी ही संस्था काम करणार आहे. तुमच्या मुलाला यशाच्या शिखरावरती पोहोचवेपर्यंत आमची संस्था तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजवर 5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन आम्ही केलेलं आहे. आज ही टेस्ट जी आहे ती सनक्रिस्टल एज्युकेशनल अँड करिअर गायडन्स कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. आम्ही तुम्हाला भविष्य सांगणार नाहीये तर तुम्हाला भविष्यासाठी तयार करणार आहे. तुमच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटी किंवा तुमच्यामध्ये असणाऱ्या क्षमता ओळखून योग्य पद्धतीने दिशा कशी मिळवायची याच्यासाठी तुम्हाला ही DMIT ही टेस्ट मदत करणार आहे. आज जर विचार केला तर थॉमस एडिसन नावाचा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असं बोलतो की जो व्यक्ती क्षमतेवरती किंवा अंगीभूत गुणवत्तेवरती काम करत नाही तो अत्यंत मूर्ख असून तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आपल्याला किंवा आपल्या मुलांना जर यशस्वी बनायचं असेल तर आपल्यामध्ये दडलेल्या गुणवत्ता, आपल्यामध्ये दडलेल्या क्षमता, आपल्यामध्ये दडलेल्या क्वालिटी ओळखूया आणि त्या ओळखून त्याच्यावरती काम करूया. आणि ती ओळखण्यासाठी तुम्हाला DMIT नावाची एक टेस्ट मदत करणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या मुलाला तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी डॉक्टर संतोष मचाले मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आज विज्ञानाचा अवलंब करा आणि वैज्ञानिक जसे एक्सरे मशीन, MRI मशीन, सोनोग्राफी मशीन काम करते त्याच पद्धतीने बोटाच्या ठशाच्या आधारे आपल्या मुलाच्या मेंदूमध्ये किंवा आपल्या मेंदूमध्ये कुठल्या क्षमता जास्त आहेत हे सांगणारं एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र DMIT स्वरूपाने आज आपल्याकडे आलेलं आहे. तर ही टेस्ट आपण लवकरात लवकर करून घ्यावी आणि आपल्या मुलाला उज्ज्वल भवितव्यासाठी किंवा स्वतःला यशासाठी तयार करावं अशा शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.